आबोजी भांगरे, धरती आबा भगवान बिरसा मुंडा, राष्ट्रीय वाल्मिकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महान मानवांना, क्रांतिकारींना मानाचं वंदन करून आज उदगीरमध्ये नव्यानं उदय चालू करू म्हणलं 3ऱ्या टप्प्याचा. त्यामुळं DM सरांच्या, गोविंदवाड सरांच्या माध्यमातून मी आज आपल्या भेटीला इथं आलो आणि आपण जो आदर सत्कार केला, मला जो मान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं माझं मनापासून आभार मानतो. महत्त्वाचं आहे मित्रांनो की मी तुमच्यातला पारखा नाही, मी तुमच्यातलाच आहे. माझं नाव आहे दत्ता भाऊ सुरोटे. माझं प्रॉपर गाव इथं सोलापूर जिल्ह्यात शेवट म्हणजे मराठवाड्याची बाँड्री आणि सोलापूरची बाँड्रीवर आहे. येरमाळा शिराळे 7 किलोमीटर आहे. येरमाळा तिथं शिराळे 7 किलोमीटर आहे. बार्शी येरमाळा रोडवरती 7 किलोमीटरवरती खाली घाट उतरले कीच खाली गाव आहे. अलीकडे आपले मराठवाड्याची बाँड्री आणि पलीकडे सोलापूरच्या बाँड्रीवर तिथंच आहे मी माझं गाव. तर ते प्रॉपर गाव आहे. मी 1995 पासून मुंबईमध्ये आहे राहायला आणि मुंबईमध्ये राहत असताना 2003ला मी पोलीसमध्ये भरती झालो. 2017ला मी नोकरी सोडली. नंतर याच्या अगोदरपासून मी आपल्या संघटनेच्या सगळ्या स्तरातून काम करत आलो, छोटा मोठा सगळं. पण ज्यावेळेस आपण इतर गावी खेड्यापाड्यात फिरलो, बघितलं आणि पोलीसमध्ये असल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेळ मिळत नाही अजिबात. का तर जरी आमची 12 तासाची ड्युटी असायची तर ती काय 18 तास 20 तासावर ड्युटी जाते, 24 तासावर बी जाते. ते बॉम्ब स्फोटच्या ह्याच्यात तर आम्ही जवळजवळ 36-48 तास घरीच नाही, आंघोळी करायला पण नाही आणि पाणी पण नाही. का तर सगळं जर बंद केलं तर खायचे प्यायचे त्या पंचायतीतल्या पहिल्या लोकांचा भात खावा लागला. ही परिस्थिती पण झालं काय की ज्यावेळेस आपण फिरलो गावाकडे येतो, मी तळागाळातला एकदम ज्यावेळेस आमची परिस्थिती तर आम्ही दुसऱ्याच्या जनावरांच्या गोट्यात राहणारी माणसं आहेत. म्हणजे आमचं स्वतःचं घर पण नव्हतं, जनावरांचा गोटा बी आमचा नव्हता. मग ते सगळं आपण बघितलं की मग तळागाळातल्या माणसं गरिबी काय हे आपल्याला माहित आहे. ज्यावेळी फिरलो आपले चांगले दिवस आले आणि त्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर की बाबा आपल्याकडे शासनाने आपल्याला म्हणजे संविधानाने आपल्याला दिलेलं आहे, परंतु आपल्या पर्यंत न पोचू देणारी माणसं बघितलीत मी सर. ह्या ज्या 12-13 जमातीची आपला सगळंच आरक्षण ते खात आहेत. जे काय फंड असेल जसं यांनी सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला अभ्यासावर मला बोलायचं नाही, मी फक्त तुम्हाला मोर्चाच्या ह्याच्यावरच बोलणार आहे, बाकीच्या विषयावर नाही बोलणार. कारण ही सगळी अभ्यासक टीम आहे, त्यांना मी कामं वेगवेगळे वाटून दिलेली, प्रत्येकाने आपापली कामं करायची. त्यामुळं ही अभ्यासक टीम आहे. जरी कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही यांना विचारा, गोविंदवाड सरांना विचारा, इकडे बारामालच्या इकडे विचारा काय करायचं. म्हणजे डॅशिंग रॅपिड ऍक्शन तिकडे असं केलंय, सगळं विभाग केले. त्यामुळे आपल्याला थोडं नव्या जोमानं करता येईल. त्यामुळे मी 2017ला फक्त फुल टाइम आपल्याला समाजासाठी देता येऊ म्हणून मी माझी नोकरी सोडून दिली आणि माझ्या भावाची मुलांच्या ताब्यात सगळं व्यवसाय धंदे वगैरे दिले आणि ते भावाची मुलं करतात, माझी मुलं शिकतायत. त्यांच्या शिक्षणासाठी मी आता 2022-23 पासून मला वाटतंय 22 पासून पुण्यात शिफ्ट झालोय. तिथं आपलं रिअल इस्टेट, गावाकडे रिअल इस्टेटचं वगैरे चालतं. बाकीचे धंदे ती पोरांना दिले. हा माझा परिचय झाला. ही का सांगलं तुम्ही बोलला की परिचय द्या, त्यामुळे तुम्हाला पण ओळख पाहिजे. सर काय असतं आता आपण तर त्या झाल्यानंतर आपण आता काम सुरुवात करताना जी आपण महाराष्ट्र दौरा केला, महाराष्ट्र दौरा चालू करताना DM सर माझ्याबरोबर होते. आम्ही मराठवाडा करून खानदेश केला आणि त्याच्यानंतर मध्येच आम्ही मराठवाडा चालू असताना ठरवलं की जर आपल्याला पुढे 2 महिने वेळ आहे नागपूरच्या अधिवेशनाला, तर मग 2 महिन्याच्या विधी एखादा महिना आपण एक काहीतरी मध्ये घेऊ, एक ट्रेलर म्हणून आपण सहज ते TRTचा मोर्चा आम्ही आवाहन केलं लोकांना आणि जास्तीत जास्त संख्येने लोक तिथं आव्हानाला प्रतिसाद देऊन तिथं याला पुण्यामध्ये आले. खूप चांगल्या प्रकारे आंदोलन झालं आणि आपण एक ठरवलंय साहेब, आपण एक सेनापतीचंच काम करायचं. का माहिती आहे का की आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट बघा, जो माणसं जमवू शकतो, जो जमात एकत्र करू शकतो आणि सर्व जमातीला आपण मोबाईल प्लीज सगळ्यांचे बंद करा, सायलेंट करा, नाही तर डिस्टर्ब होते. तर आपण एकत्र जर जमवू शकलो तरच आपल्याला याच्यातून विजय मिळणार आहे. कारण आजपर्यंत आपण कोर्ट कचऱ्या आणि वेगवेगळी आंदोलनं केली. आपण समजा उदगीर जिल्ह्यात तालुक्यापुरतं केलं असेल, जिल्हा आहे ना लातूरमध्ये येते, तर तालुक्यापुरती आपण आंदोलनं केली, SDMला आंदोलन केलं, जिल्ह्यापुरती आंदोलनं केली किंवा मराठवाडा विभागापुरती. परंतु आपण एकत्र महाराष्ट्रातून जोपर्यंत ताकद आपण दाखवणार नाही आणि त्यांना फक्त ताकद कुठली करते, डोक्याचीच. ही जी लोक आहेत राजकारणी, त्यांना सगळ्यांना डोकी जास्त, म्हणजे कोणत्या समाजात एकी आहे आणि कोणता समाज एखाद्या माणसाचा ऐकवतो
समजा पडळकरांचं उदाहरण घ्या तुम्ही, त्यांनी सगळा धनगर समाज एकत्र केला. आपल्यापेक्षा त्यांच्या समाजाची किती संख्या असेल तुम्ही बघा, त्यांच्यापेक्षा आपल्यापेक्षा कमी असेल, परंतु त्यांचे आमदार आज किती आहेत बघा. धनगर समाजाचे आहेत, बंजारा समाजाचे आमदार घ्या. हे समाज एकत्र आहे आणि त्यांची एकी आहे, आपल्या ती एकी नाही. हे असं होतं त्याची आपण अशी मुठ बांधावी, ह्या एकच देहानं आम्ही हा महाराष्ट्र दौरा काढला होता, जेणेकरून तुमच्यापर्यंत मला पोहोचला होता. आता समजा तुम्ही एखाद्या मोर्चात आला, मला भेटलात, हाय बाय झालं किंवा मी तुम्हाला भेटलो, परंतु आपली ती ओळख राहणार नाही. परंतु सुनील कोळी म्हणून मी आज तुम्हाला 100% कधीच विसरणार नाही. तसं ह्यांना विचारणार का कधीपर्यंत की मी तुमच्यापर्यंत आलोय. समजा आता हे आपले भांजे साहेब आहेत, यांच्याकडे आलो, हे माझ्या लक्षात राहील. मी तुमचे चेहरे सगळ्यात लक्षात राखू शकतो, कारण कमी माणसात आपण भेटलो आणि अटॅचमेंट झाली आपली. आणि ही अटॅचमेंट करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आपण महाराष्ट्र दौरा केला. जवळजवळ मला वाटतं 22,000च्या आसपास आमच्या गाडीची रनिंग झाली साहेब. सगळ्यांना फिरलो, 2-2, 3-3 किलोमीटर आम्ही चालत गेलो. आणि एवढी अवस्था लोकांची खराब आहे की आपल्याला आरक्षणामधला लाभ भेटत नाही म्हणून लोकांना शिक्षण घेता आलेलं नाही. आणि शिक्षण न घेता आल्यामुळं आपली मुलं व्यसनाधीन झाली. आपल्या 2 पिढ्या गेल्या, 3री पिढी आपली पण गेली, आता 4थी आपल्या पुढची पण घालवायची का? मग आपण सगळ्यांनी जर मिळून संघर्ष केला तर त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल. तुमच्या समोरचं उदाहरण आहे जरांगे पाटलाचं. मग मला तुम्ही सांगा, संविधान मोठं आहे का हैदराबाद गॅजेट मोठा आहे? मग व्हॅल्यू कोणाची जास्त आहे? संविधानावरच आपला भारत देश चालतोय, हैदराबाद गॅजेटवर चालतो का साहेब? जर एखादा जमात समाज बांधव तो एवढ्या लाखोच्या संख्येने येतो, मुंबई जाम करतो आणि त्यांना 4थ्या-5व्या दिवशी तुम्हाला हैदराबाद गॅजेट लावून त्याला 3-3 आरक्षण दिले साहेब. आपण आहेत कुठं? तुमच्या हक्काचं तुमच्याजवळ आहे, परंतु आपण आजपर्यंत घेऊ शकलो नाही, कारण तो माझा नाही, ही त्याचा आहे, तो त्याच्याकडे जातो, हा त्याच्याकडे जातो. आपला जो द्वेषभाव आहे ना, तो आपण सगळा मुडीत काढायचा. आणि सगळ्यात महत्वाचे तुम्हाला आज मी वचन देतो आणि सगळ्यांना आतापर्यंत बोललोय की आम्ही कुठलीही संघटना काढलेली नाही आणि माझी कुठलीही संघटना नाही. आणि आता जी आपण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती निर्माण केली, ती संघर्ष समिती ही सगळ्या ज्या आपल्या संघटना आहेत महाराष्ट्रातील, त्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून ही त्याची एक संघर्ष समिती का केली की एक आपल्याला बेस असावा उभा राहण्यासाठी. का तर ही अमर्याद केली आपण त्याला. त्यात तुम्ही सगळेच आहेत, मी सगळ्याच आहे. आणि त्यात ज्या संघटना सगळ्या आलेत त्या संघटनेनी आपापलं अस्तित्व ठेवूनच काम करायचंय. बघ, कुठलीही संघटना असू द्या, छोटी असू द्या, मोठी असू द्या, आजपर्यंत त्या संघटनेनं काही ना काही काम केलेलं आहे, ते आपण नाकारता कामा नाही. मग त्या लोकांना आपण एकत्र घेऊन ही संघर्ष समिती निर्माण करून त्यांचं अस्तित्व टिकवून आपल्याला एकत्र येऊन लढायचंय. त्याच्यासाठी हा पूर्ण अट्टास केला आणि त्याच्यात पहिला ट्रेलर आपण त्यांना पुण्यात दाखवला. विशेष म्हणजे त्या दिवशी आपले संघर्ष समितीचे जे पदाधिकारी होते, जे आपलं शिष्टमंडळ होतं, त्यांना 2 तास वेळ दिला आयुक्तांनी. 2 तास व्यवस्थित चर्चा झाली. आणि मी आत गेलो नाही आजपर्यंत कुठल्याही आंदोलनामध्ये, मी कुठेही स्टेज सोडून जात नाही. नागपूरचं पण आपण आंदोलन बघितलं असेल, टीव्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मी माझं स्टेज सोडलं नाही. कारण जे आपली ही अभ्यासक टीम आहे, वरिष्ठ लोक आहेत, मी एक ठरवलंय की ज्यांना ज्याचं ज्ञान आहे त्यांनी ते काम करावं. बरोबर आहे का? आरोग्य अधिकारी कोण असावा? तो ते डॉक्टरच असावा. आता दुसऱ्याचं काय काम आहे? आल्याला दुखणं पकडलेलं इंजेक्शन होऊन बसेल. मग त्यानं ज्याच्यावर लागेला, ज्याच्याकडे आहे त्या जबाबदारी आपण त्यांच्याकडे सोपायचं असं ठरवलं. समजा मला तर मी सगळ्या अभ्यासकांबरोबर बसतो, उठतो, सगळं मला माहित आहे आणि माझा फुल अभ्यास आहे जेवढा. परंतु मला माहित आहे की ती काम करणारी लोक आहेत, योग्य आहेत, त्यांना अनुभव आहे, त्यांनी सगळं हे गासलेलं आहे. मग त्यांचं काम त्यांनीच करू द्या. निवेदन बनवताना सुद्धा आपण ह्या वेळेस सगळ्या अभ्यासकांना एकत्र करून त्यांच्या चर्चा करून 4-4 वेळा 4-4 तासाच्या गुगल मीट घेऊन निवेदन बनवलंय. कारण जर दूध पोळलं तर ताक फुकून प्यायला पाहिजे. उद्याच्याला जर आपण निवेदन दिलं तर त्यात त्रुटी निघता कामा नये आणि त्याच्यावरनं आपल्याला भेटलं पाहिजे. जे भेटलं पाहिजे म्हणजे आपला अधिकार आहे, संविधानामध्ये आपण आहोत, त्याच्यामुळे काय आपल्याला वेगळं लढायचं नाही. म्हणून हा सगळा अट्टास करून आपण पुण्याचा मोर्चा सक्सेस केला. त्यांनी 2 तास वेळ दिला. आणि सगळ्यात महत्वाची पहिली अचिव्हमेंट साहेब, आपल्याला प्रांत भेटत नाही ना तहसीलदार येत नाही, परंतु आपल्या TRTचे आयुक्त मोर्चाच्या ठिकाणी येऊन त्यांनी आपलं निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला. त्यांनी आपल्याला शब्द दिला की आम्ही 10 दिवसात अहवाल बनवतो आणि शासनाला देतो, तुम्हाला देतो. त्याप्रमाणे झालं, परंतु त्यांची बदली करण्यात आली. त्याच्यानंतर आपण 2 वेळा गेलो. DM सर होते माझ्या बरोबर, त्यांना जाऊन दम दिला आम्ही. आणि 3ऱ्या वेळेस 8 तारखेला पण
ज्यावेळेस मला निघायचं होतं नागपूरला त्यावेळेस मी TRTA पासून निघालो. त्याचा एक फायदा झाला की ज्या नवीन मॅडम आल्या त्यांना असा दम दिल्यानंतर त्यांनी आता मागच्या आठवड्यात मेल तर पाठवला त्यांनी मला अहवालाचा शासनाला पाठवलेला, परंतु त्याचा जो 70 पानाचा मंच आहे तो मला पोस्टाने पाठवला. बघा पहिल्यांदा उघडते साहेब हे. पहिल्यांदा आणि हे का घडतंय एवढं साहेब? दिलं. फक्त एकी केली तर साहेब ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत, परंतु आपण वेगवेगळे लढलो तर काही शक्य नाही. म्हणून आता फक्त एकच करायचं, कुणीही आपला मान पान मी खूप मोठा आहे, मी खूप छोटा आहे, समाजापेक्षा कुणी मोठा नाही, मला एवढं समजतंय. म्हणून मी रात्रीच्या सध्या गुगल मीट मध्ये बोललो की मला एक जणांनी एवढी मोठी 48 लोकांची लिस्ट पाठवली. तुम्ही ह्यांना बोलवलं नाही, त्यांना बोलवलं नाही, त्यांना बोलवलं नाही, पण DM सर साक्षीला आहेत. मला असं वाटतं की मी एकाही माणसाला जर समजा भेटलो नसेल तर त्याला 100% 2, 3, 4 फोन केलेले आहेत. पण हे बघा, ही माझं दायित्व म्हणून समजतोय की समजा तुम्ही मला कुटुंब प्रमुखाची जबाबदारी दिली म्हणून, परंतु तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ लोक माझ्या बरोबर आहेत, सगळे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत लोक, माझ्यापेक्षा अनुभवानं मोठे आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी मोठं मन करून बोललं की दत्ता भाऊ तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहेत, मला पाठीमागं नको आहेत, मला माझ्या सोबत पाहिजे, खांद्याला खांदा लढणारे लोक पाहिजेत. तुम्ही फक्त मला साथ द्या, आपण व्हॅलिडिटी द्यायचं काम मी करतो तुम्हाला. तुम्ही फक्त साथ द्या. व्हॅलिडिटी आपल्याला काय, जातीचा दाखला तर आपल्याला मिळतोय, आणि जरी मिळाला तरी तो A4 साईजचा कागद असेल, त्याचा काही किंमत नाही. जोपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी मिळत नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. आपली मुलं नाहीत का उच्च MBBS ला लागतात, डॉक्टर लागतात, इंजिनियर होतील, कलेक्टर होतील, काही आणखी IAS IPS होतील ना, पण तुम्ही त्यांना शिक्षणच देऊ शकले नाही. साहेब तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही देऊ शकाल, यांच्याकडे देऊ शकाल. माझ्या मुलाला काहीच गरज नाही, रिअल इस्टेटचा बिझनेस आहे माझा, बाकीचे धंदे आहेत माझे, ट्रान्सपोर्टचे, ते करतील ना, त्यांना सर्टिफिकेट काढायची बी गरज नाही आणि व्हॅलिडिटीची बी गरज नाही. पण असं म्हणून आपण चालतंय का की आपण जे गरिबी दिवस काढलेत ना, ती पुढच्या पिढीवर येऊ नये आपल्या समाजाच्या. साहेब गोपीनाथ मुंडेचं उदाहरण घ्या, त्या जमातीला आरक्षण कुठं होतं, त्यांनी कुठं आणलं आरक्षण आणून ठेवलं, 2% आरक्षण सेपरेट आहे PGNT म्हणून. आज त्या समाजात बघा, तुम्ही कुठल्या बी पोलीस स्टेशनला जावा, कुठल्या बी कार्यालयात जावा, तुम्हाला मांजारी समाजाचा माणूस दिसेल, लक्षात ठेवा. मग असा माझा सध्या माझ्या जमातीचा माणूस मला प्रत्येक ठिकाणी दिसला पाहिजे, म्हणून माझी तळमळ आहे साहेब की माझा गरीबातला गरीब सध्या त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. आणि जर तो एकदा तिथं पोहोचला तर आपला जमात बांधव गरीब राहील का, मला सांगा. मग ती गरिबी जर दूर करायची असली तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करायचं, ह्याचं एक शिखर गाठायचं. मी 8 तारखेला इथून निघालो साहेब, सगळ्या रस्त्याने निघालो. माझ्या रॅलीमध्ये 150 गाड्या होत्या नागपूरमध्ये पुसता. टोल नाक्यावरला पहिल्या टोल नाक्यावरने काय केलं, 1-2 जणांचे टोल कापले, त्याला काय वाटलं गेली निघून. मला ती मॅसेज, आम्ही पुढे थांबलो होतो टोल नाक्याच्या पुढं, मॅसेज आला, परत आम्ही सगळेच गेलो, 100-200 लोक माझ्या बरोबर. तो पाया पडाला, साहेब माफी मागतो मला, जेवढ्याचे पैसे मी परत देतो. आता म्हणलं पैसे राहू दे गेले, पण पुढचे टोल नाके फुटणार म्हणलं, एवढं लक्षात ठेव. आता फोन करून पुढे सांग साहेब, पुढे एकही टोल नाका लागला नाही, सगळ्या टोल नाक्यावालीने आम्ही जायच्या अगोदर फक्त वर करून ठेवली. म्हणजे ही ताकद तुमची आहे, माझी नाही. एकी केली साहेब काही शक्य आहे. अहो मुस्लिम समाज तुम्ही विचार करा, तुमच्या आता समजा उदगीरमध्ये 25% असेल, तुम्ही 75% तुमचा अजिबात उपयोग नाही. कारण तुम्ही कुठल्या सणासुदीलाच भेटला तर भेटला, किंवा कुठल्या लग्नात वगैरे, तर तिथं तुम्हाला बोलायला वेळ नसतो, डीजेचा आवाज असतो, कोण काय बोलताय, ती आला हाय बाय केलं गेला. तुमचे विचार आहेत का एकामेकाचे? नाहीत. ते 5 टाइम एका दिवसात भेटतात, लक्षात ठेवा. जरी ती ह्या गावात भेटले नाही, रस्त्यानं चालले, जिथं मस्जिद असेल त्या मस्जिद मध्ये जातात, लक्षात ठेवा. आणि तिथं ते भेटतायत. दर शुक्रवारी भेटतात. शुक्रवारचा तर विषय सोडून द्या, दिवसात 5 वेळा भेटतात. आपण आपल्या एक डिस्टर्ब करत होतो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 100 देव असतील, पण आपण बाहेर आपण जेव्हा भेटतो ना त्यावेळेस म्हणजे कोणत्याच मंदिरामध्ये ना, किंवा आपल्या जे आपण समजा जे कोणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये कुठे पण सत्संग होत नाही, म्हणजे बोलत नाही किंवा हे नाही. आपलं तिथं प्रदर्शन बरोबर. मला काय म्हणायचं आहे की कम्युनिकेशन कधी वाढेल आपलं, सत्संग वगैरे हे घेण्याचं कारण सर हे आहे की सत्संग 7 दिवसांना 8 दिवसांना जो असतो, त्यातून काय होतं, यांचं कम्युनिकेशन होतं, त्याची मॅजॉरिटी वाढते. हे जे सगळं संत महात्मे आहेत ना, ते सत्संग याच्यासाठी करतायत, वर्षातून एक मोठं घेतात का, सगळा समाज एकत्र घेतात, ते त्यांच्या बाजूला फेवर करतायत. आपलं असं कुठं होतच नाही, आपलं अधिवेशन बी होत नाही, आणि आपण कोणी कोणाला बोलवत बी नाही. मग जर समजा एखादा तिथून गेला, एखाद्या न बघता जरी गेला तरी मग ती लई मोठा झाला, जाऊ दे, तसं नाही झालं पाहिजे. मी जर समजा माझं लक्ष नसेल आणि तुम्ही बघितलंय तर तुम्ही मला आवाज दिला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे, तर आपण सुधरू सर. कुठेही एकामेकाला इगो नाही पाहिजे, गर्व नाही पाहिजे. आता सगळ्यांना एक विनंती राहील, सगळ्यांच्या संघटना असू द्या,
कोण कुठल्या पक्षात आहे त्याच्याशी पण आपल्याला काही देणे घेणं नाही, त्याचं पक्ष चालू द्या. पण ज्यावेळेस तुम्ही समाजाच्या कामासाठी तिथे येताना त्यावेळेस फक्त माझी जात आणि मला माझ्या जातीसाठी काहीतरी करायचं म्हणूनच यायचं तिथं, पक्ष नाही आणि संघटना नाही. आणि आपला हा जो आताचा लढा आहे तो पक्ष विरहित आहे, संघटना विरहित आहे. फक्त आदिवासी माध्यम मला डोर टोकरे कोळी एवढ्या लोकांचा न्याय मिळवण्यासाठी हा लढा उभा केलेला आहे आपण. त्यामुळे ह्या लढ्यात सगळ्याच मुंगी असू द्या, खारुताई असू द्या, आणखी कोणी पण असू द्या, अशा पद्धतीने सगळ्याचं याच्यामध्ये योगदान पाहिजे. आणि त्या योगदानासाठी आणि खास तुमच्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मला आता तुम्हाला ही सांगायचं की मी तुमच्या इथल्या जवळच्या तालुक्यातल्या गावाला जाऊ शकत नाही, परंतु तुम्हीच दत्ताभाऊ आहेत आणि मीच सुनील कोळे आहे. आपण एकामेकाला ट्रान्सफर करू आणि तुम्ही इथली एक टीम बनवा, तुम्ही एक गाडी करा आणि जास्तीत जास्त सगळ्या गावापर्यंत पोहोचून मुंबईला कसं आपल्याला बाबा 23 तारखेचं आपलं जे आपण आता तिथल्या अधिवेशनावर मोर्चा काढतोय. का काढतोय साहेब? की आपण इथं सध्या खूप मोठ्या मोर्चा काढला साहेब, मोर्चा काढला पण मोर्चाला जेवढी पाहिजे तेवढी त्यांनी दखल घेतली नाही. का म्हणले त्यांनी? कारण एक सांगितलं की आमचं शॉर्ट अधिवेशन आहे आणि त्याच्यामध्ये आमचे बाकीचे एवढे विधेयक आणि हे ते आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला वेळ देता येत नाही, आम्ही तुमच्या मीटिंग देऊ. मला परवाच दोन्ही पण CMO कार्यालयाचा आणि आपल्या बावनकुळे साहेबांच्या PA चा त्या तरेंचा म्हणून काय त्यांचं नाव फोन आले. त्यांनी म्हणले तुमच्या मीटिंग आम्ही पुढच्या ह्या रिव्हिजन लागले तर पुढच्या आठवड्यात लावू. याचा अर्थ मीटिंग लागते, त्यांचे स्वतः फोन आलेत म्हणजे लागतील, आपलं त्याच्यापर्यंत पोहोचलंय. याचा अर्थ आपले जे निवेदन आहेत, आपल्या तक्रारी आहेत, मोर्चाची दखल सुद्धा त्यांनी घेतली आणि अधिवेशनामध्ये जे आपलं उपोषण झालंय त्याची सुद्धा दखल घेतली. आणि मी माझा मोठेपणा सांगणार नाही, हे सगळं यश आपल्या सगळ्यांचं आहे साहेब, माझं नाहीये. मी फक्त ती नावाला आहे, कुणीतरी नावाला असला पाहिजे म्हणून मी आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या डोक्यात हवा जाऊन द्यायची नाही की ही यश सर्वसामान्य माणसाच्या मेहनतीच आहे. तिथं सगळी जर लोक जमली नसती तर एकटा दत्ताभाऊ जाऊन तिथं काहीच करू शकत नाही. म्हणून हे सगळे लोक आली, जास्तीत जास्त संख्येनं आली, परंतु जी संख्या आपल्याला शेवटपर्यंत टिकायला पाहिजे होती ती टिकली नाही. उपोषणाला लोक बसली 60-70, पण समोर जो समुदाय पाहिजे ना तुमचा लाखोचा, तो राहिला नाही ना. पहिल्याच दिवशी आला. तर याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही येणार आहे 23 तारखेला त्यावेळी त्यांना सांगायचं की कमीत कमी 5-6 दिवसाचं आपली तयारी करून यायचंय. इथं कुणी कोणाला पैसे देणार नाही. तुमच्या तालुक्याचं नियोजन तुम्ही सगळ्यांनी मिळायचं, तुमचा फंड बनवायचा, त्या फंडातून झेंडे टोप्या लोकांना याची व्यवस्था आता सोपा आहे. ट्रेननं तर लय आवड नाही. आणि बघा जर तुम्ही एकत्रच इथून निघाला हजारोच्या संख्येने आणि तसंच ट्रेन मध्ये जरी शिरला तर तुम्हाला कोणी विचारत नाही, तुमचं तिकीट बी कोणी विचारत नाही. बॅनर बरोबर एकच आपला बॅनर आहे, तो बॅनर झेंडा टोप्या घेऊन घुसले, तुम्हाला कुणी विचारत नाही, तुम्हीच मालक आहे. तेवढं त्यांच्याकडे पॉवर नसतो. त्यामुळे ते पण करायची गरज नाही आपल्याला, तिकीट काढायची, रिझर्वेशन करायची. त्यामुळे फक्त एवढंच करा की निघताना फक्त आपल्या फॅमिली सहित यायचंय. झुंडीने या साहेब. मला मी एक मोठेपणा सांगत नाही, पण माझी मिसेस 4 तारखेला ऍडमिट होती. 5 तारखेला तिचे रिपोर्ट आले संध्याकाळी. 6 तारखेला त्यांनी सांगितलं की तुमची एंजिओग्राफी करावं लागेल. तिला 21% ब्लॉकेज निघाले आणि ती रविवारी तिला सुट्टी झाली 7 तारखेला. आणि त्यावेळेस मी बाहेर होतो सोलापूरला. मी त्या दिवशी एक दिवस पण तिच्याजवळ थांबू शकलो नाही हे काम करण्यामुळं. आणि मी 6 तारखेला सोलापूर दौरा करून 7 तारखेला मतदान करून मी 7 तारखेला 2 गावाला भेटून 4-5 वाजता मी तिथं पोहोचलो तिच्याजवळ आणि तिला डिस्चार्ज केला. तिला येऊ नको म्हणलं तरी सध्या सगळे मुलाबाळासहित ती पण आली. कुठे? नागपूरला. का तर तुझी तब्येत ठीक नाही म्हणून म्हणले तुम्ही लोकांना सांगता की फॅमिली सहित या आणि आम्ही घरी बसणं बरोबर नाही, काय नाही होत म्हणले मी येते. मग असं सगळ्यांनी आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साहेब करायच्या त्या. आणि आता जो नागपूरचा रिझल्ट आहे तिथपर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्याला आता ही सगळं आमचं संपलंय. आता आपल्याला 4 तारखेला सध्या तुम्ही लोक 4 जानेवारीला लाईनची मला असं वाटतं की जे कार्यरत आहेत लोक, जे सगळ्या लोकांना एकत्र करू शकता, फ्रंट लाईनच्या लोकांनी संभाजीनगरला तुम्ही या, आपण तिथे चर्चा करणार आहोत आणि पुढची दिशा. आणि ही एकटं माझं काम नाहीये, त्यामुळे आपल्याला विभाग वाईज सगळ्यांना वाटून द्यायची ती कामं. समजा विभाग अध्यक्ष एक करायचा आपल्याला, विभाग संघटक एक करायचा आहे आणि त्यांच्यावर जबाबदारी महाराष्ट्रावर एक द्यायचं आपल्याला. महाराष्ट्राची एक बॉडी बनवायची आपल्या सगळ्यांवर. ही बॉडी कधीपर्यंत असणार आहे? ज्या दिवशी आपल्याला आपलं GR मिळाला त्या दिवशी प्रत्येक जण आपापली कामं करा. ह्या बॉडी का करायची माहितीये का? की आपण महाराष्ट्रातून सगळ्यांनी जास्त ताकदीने तिथं पोहोचलं पाहिजे. आता दत्ताभाऊ प्रत्येक ठिकाणी तर पोहोचू शकत नाही, मग त्यामुळे विभागाची जबाबदारी दिली. विभागाची एक महाराष्ट्राच्या बॉडीवर असेल, एक विभाग अध्यक्ष असेल आणि एक विभाग प्रमुख आणि एक संघटन प्रमुख, ते 3 जण असतील. त्या 3 जणांनी जिल्ह्याचे सगळ्या जिल्हाध्यक्ष नेमायचे
त्या जिल्हाध्यक्षांनी तालुकाध्यक्ष नेमायचे, तालुकाध्यक्षांनी गावातले ती नेमून आपल्याला ही सगळं काम करायचंय. त्यामुळे विभागणी करण्यासाठी आपण 4 तारखेला तिथे मीटिंग बोलवली. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही तिथे या. आपण मराठवाडा विभाग जबाबदारी देऊ, त्यातून जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या वाटण्या होतील, त्यातून तालुक्याची जबाबदारी केली की ऑटोमॅटिक गावापर्यंत जाते. तुम्ही लोक जर तालुका तुम्ही एकटा तालुक्याची जबाबदारी तालुका केला की सगळे तालुके तिथे पोहोचतील ना. साहेब एक शेवटची संधी, याच्यानंतर मला वाटतं की होईल नाही होईल सांगता येत नाही, परंतु शेवटच्या संधीचा आपण सोनं केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने आपण मुंबई जाम केली जरांगे पाटलासारखी. तर जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली म्हणून त्यांना नसणार आरक्षण मिळालं का नाही? मग आपलं तर आहे की. मग तुम्ही जाम केल्यानंतर त्यांच्या बापाला द्यावं लागेल का नाही यार? मग हे कोणाच्या हातात आहे साहेब? आपल्या हातात आहे. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने विथ फॅमिली आपल्या लेकरांना सध्या कळू द्या कशासाठी चाललंय. त्या सगळ्यांना घेऊन आपण मुंबईत या ही अपेक्षा बाळगतो. माझं लांबलेलं भाषण कमी करतो आणि माफी असं जास्त वेळ लागला असेल, चुकीचं काय बोललं असेल तर ते माझे शब्द आहे. काही चांगल्या गोष्टी असतील घ्या. सर्वज्ञ मी नाही, मी पण चुकू शकतो, मी माणूस आहे, माझी काही चुकी झाली मला सुद्धा माफ करा भाऊ म्हणून. आणि माझ्यासोबत चला एवढी विनंती करतो. आणि तुम्हाला लोकांना सगळ्यांना उदगीर तालुक्याची जबाबदारी घ्यावी लागेल की आज मी एक हक्काचा भाऊ म्हणून सांगतो.